Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study the concept of role of finance manager. In this particular lecture, we are going to study what are the different responsibilities of the finance manager working in a company. Before starting to this particular point, we have already studied the meaning of finance. Then we have studied the definition of finance, importance of finance. In the previous few lectures, we have studied the scope of financial management, and in the previous lecture, we have studied the objectives of financial management, that is profit maximization and wealth maximization. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण फायनान्सचं मिनिंग पाहिलेलं आहे, त्याचबरोबर फायनान्सच्या डेफिनेशन्स पाहिलेल्या आहेत, फायनान्सचा इम्पॉर्टन्स पाहिलेला आहे, स्कोप पाहिलेला आहे, फायनान्शियल मॅनेजमेंटचा स्कोप काय आहे, फायनान्शियल मॅनेजमेंटचे ऑब्जेक्टिव्स कोणकोणते असतात हे आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण जो फायनान्स मॅनेजर आहे, फायनान्स मॅनेजर इज द इम्पॉर्टंट पोस्ट इन अ कंपनी अँड ही हॅज अ रिस्पॉन्सिबिलिटी टू लुक आफ्टर द फायनान्स ऑफ द कंपनी. कंपनीमधील ज्या काय फायनान्स रिलेटेड गोष्टी असतात त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी जो महत्त्वाचा व्यक्ती अपॉइंट केलेला असतो त्या व्यक्तीला फायनान्स मॅनेजर असं म्हटलं जातं. सो इन दिस पर्टिक्युलर पॉईंट वी आर गोइंग टू स्टडी व्हॉट इज हिज रोल इन द कंपनी रिगार्डिंग द फायनान्स ऑफ द कंपनी. आजच्या या लेक्चरमध्ये या पॉईंटमध्ये आपण तो जो कोण फायनान्स मॅनेजर आहे त्या फायनान्स मॅनेजरचा कंपनीमध्ये रोल काय असतो, त्याच्या जबाबदाऱ्या कोणकोणत्या असतात, व्हॉट आर हिज रिस्पॉन्सिबिलिटीज, दॅट वी आर गोइंग टू स्टडी इन दिस पर्टिक्युलर पॉईंट. सो लेट स्टार्ट विथ दिस रोल ऑफ फायनान्स मॅनेजर. Nowadays, the role of finance manager in a business has changed significantly. जे सध्याचं बिझनेस एन्व्हायरमेंट आहे या एन्व्हायरमेंटमध्ये जो फायनान्स मॅनेजर आहे या फायनान्स मॅनेजरचा कंपनीमधला जो रोल आहे, कंपनीमधील जी त्याची जबाबदारी आहे ती जबाबदारी यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये बदल हा झालेला आहे. फायनान्स मॅनेजर हा कोण असतो? ए फायनान्स मॅनेजर इज अ पर्सन हू हॅज टू कॅरी आउट ऑल फंक्शन्स रिलेटेड टू फायनान्स ऑफ द बिझनेस. कंपनीमधील बिझनेसमधील जो फायनान्स हा महत्त्वाचा घटक आहे, फंड्स आहेत, पैसे आहेत, त्या संदर्भात ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतील, जे काही कामं असतील ते करण्यासाठी फायनान्स मॅनेजर हा जबाबदार मानला जातो. ओके, ही इज अ पर्सन हू हॅज टू कॅरी आउट ऑल द ॲक्टिव्हिटीज, ऑल द फंक्शन्स रिलेटिंग टू फायनान्स ऑफ द कंपनी. कंपनीमधील बिझनेसमधील फायनान्सशी रिलेटेड, पैशाशी रिलेटेड, मनीशी रिलेटेड जी काही कामं असतात ती करण्याची जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी ही त्या फायनान्स मॅनेजरवरती असते. ही हॅज टू कन्सिडर ऑल द फायनान्शियल आस्पेक्ट्स ऑफ द बिझनेस सच ॲज अमाऊंट ऑफ फंड्स रिक्वायर्ड, व्हेरियस सोर्सेस ऑफ फायनान्स, अलोकेशन ऑफ कॅपिटल एक्सेट्रा. या फायनान्स मॅनेजरला मेन काय कामं करावी लागतात तर आपल्या बिझनेसला किती फंड्स लागणार आहेत, अमाऊंट ऑफ फंड्स रिक्वायर्ड, बिझनेसला एकूण सध्या प्रेझेंटली फंड्स किती लागणार आहेत, फ्युचरमध्ये फंड्स किती लागणार आहेत हे इस्टिमेट करणं, अंदाज करणं, कॅल्क्युलेशन करणं, इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द फायनान्स मॅनेजर. आफ्टर दॅट जे काही फंड्स लागणार असतील ते फंड्स गोळा करण्यासाठी व्हॉट आर द डिफरंट सोर्सेस अवेलेबल फ्रॉम विच फंड्स कॅन बी रेज्ड. फंड्स जे लागणार आहेत, पैसे जे लागणार आहेत ते गोळा करण्यासाठी कोणकोणते ऑप्शन्स आहेत, कोणकोणते सोर्सेस आहेत त्याचासुद्धा स्टडी करणं हे त्या फायनान्स मॅनेजरचं काम असतं. आफ्टर दॅट अलोकेशन ऑफ कॅपिटल. अलोकेशन मीन्स डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅपिटल. जे काही आपण कॅपिटल गोळा करतो ते कॅपिटल कोणकोणत्या कामासाठी डिस्ट्रीब्यूट करायचं, धिस डिसिजन हॅज ऑल्सो टू बी टेकन बाय द फायनान्स मॅनेजर. ओके, सो फायनान्स मॅनेजर हॅज अ रिस्पॉन्सिबिलिटी टू लुक आफ्टर ऑल द फायनान्शियल आस्पेक्ट्स ऑफ द बिझनेस. बिझनेसमधील फायनान्सशी रिलेटेड ज्या काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतील, जे काही वेगवेगळे डिसिजन्स असतील ते डिसिजन घेण्याची जबाबदारी ही त्या फायनान्स मॅनेजरची असते. द रोल ऑफ फायनान्स मॅनेजर इन अ बिझनेस इज एक्सप्लेन्ड विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. फायनान्स मॅनेजरचा कंपनीमध्ये रोल काय असतो, कंपनीमध्ये त्याच्या जबाबदाऱ्या कोणकोणत्या असतात हे आपल्याला पुढे दिलेलं आहे. बा काय सांगितलं आहे, फर्स्ट रोल इज टू मेक द फायनान्शियल फोरकास्टिंग. फोरकास्ट करणे म्हणजे काय, फोरकास्ट करणे म्हणजे इस्टिमेट करणे, अंदाज करणे. ओके, फायनान्स मॅनेजरची जबाबदारी काय असते तर बघा, इट इज द मेन ड्युटी ऑफ द फायनान्स मॅनेजर टू कॅल्क्युलेट द प्रेझेंट अँड फ्युचर नीड्स ऑफ फायनान्स ऑफ द बिझनेस.
आपल्या बिझनेसला, आपल्या कंपनीला किती फायनान्स लागणार आहे, किती फंड्स लागणार आहे प्रेझेंटमध्ये आणि फ्युचरमध्ये. आत्ता सध्याच्या ह्याच्यामध्ये आणि फ्युचरमध्ये कंपनीला, आपल्या बिझनेसला किती फंड्स लागणार आहेत याचं कॅल्क्युलेशन करणं इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द फायनान्स मॅनेजर. मग फंड्स कशाकशासाठी लागतात आपल्याला माहिती आहे की बिझनेस सुरू करण्यापासून फॉर स्टार्टिंग द बिझनेस फंड्स आर रिक्वायर्ड, फॉर एक्सपान्शन ऑफ बिझनेस फंड्स आर रिक्वायर्ड, फॉर मॉडर्नायझेशन फंड्स आर रिक्वायर्ड, फॉर मेकॅनायझेशन फंड्स आर रिक्वायर्ड. फंड्स आर रिक्वायर्ड ॲट ऑल द स्टेजेस. Okay, every business requires funds for starting the business, for expansion, for modernization, mechanization etc. ह्या सर्व कामांसाठी फंड्स म्हणजे पैशाची आवश्यकता असते. मग फायनान्स मॅनेजरचं काम काय आहे तर ह्या ज्या काही कामं आहेत, बिझनेस सुरू करणं असेल, बिझनेसचं एक्सपान्शन असेल, बिझनेसचं मॉडर्नायझेशन असेल किंवा मेकॅनायझेशन असेल, याच्यासाठी किती फंड्स लागतील हे कॅल्क्युलेट करणं हे त्या फायनान्स मॅनेजरची जबाबदारी आहे. ही हॅज टू फोरकास्ट द अमाऊंट ऑफ फंड्स रिक्वायर्ड फॉर ऑल सच ॲक्टिव्हिटीज. ह्या सर्व कामांसाठी किती फंड्स लागतील हे कॅल्क्युलेशन करणं हे त्या फायनान्स मॅनेजरचं काम आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, द फायनान्स मॅनेजर शूड इन्शुअर दॅट सफिशियंट फंड्स आर मेड अवेलेबल फॉर कंडक्टिंग ऑल द बिझनेस ॲक्टिव्हिटीज इन अ स्मूथली मॅनर. बिझनेसच्या ज्या काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटी स्मूथली होण्यासाठी जेवढे आवश्यक फंड्स आहेत तेवढे फंड्स अवेलेबल करून देणं ही सुद्धा फायनान्स मॅनेजरची जबाबदारी असते. It is the responsibility of the finance manager to see that the adequate amount of funds are made available in the business as and when they are required, and sufficient amount of funds are required for the smooth running of all the activities of the business. बिझनेसमध्ये ज्या काही सर्व ॲक्टिव्हिटीज आहेत त्या स्मूथली चालण्यासाठी सफिशियंट फंड्स प्रोव्हाइड करणं हे गरजेचं आहे. Okay, so to make the financial forecasting is the first responsibility of the finance manager. After that, the second responsibility or second role of finance manager is to decide the capital structure of the business. For example, suppose a company estimates that a company will require a capital of rupees 10 lakhs. समजा एखादी कंपनी आहे, कंपनीचं नाव आहे ए लिमिटेड आणि ह्या ए लिमिटेडला 10 लाख रुपये कॅपिटलची आवश्यकता आहे. ओके, आपल्याला माहिती आहे की एव्हरी बिझनेस, इस्पेशली कंपनी, एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशन हॅज अ नंबर ऑफ अल्टरनेटिव्स सच ॲज इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स, डिबेंचर्स, लोन्स, बॉन्ड्स एक्सेट्रा फॉर रेझिंग द फंड्स. कंपनीला जे काही भांडवल गरजेचं असतं ते कॅपिटल गोळा करण्यासाठी कंपनी इक्विटी शेअर विकू शकते, प्रेफरन्स शेअर्स विकू शकते, डिबेंचर्स विकू शकते, बॉन्ड्स विकू शकते, लोन काढू शकते. नंबर ऑफ अल्टरनेटिव्स आर अवेलेबल फॉर द कंपनी फॉर रेझिंग द फंड्स. अँड आउट ऑफ दीज डिफरंट अल्टरनेटिव्ज, हे जे काही ऑप्शन्स आहेत यापैकी सम अल्टरनेटिव्ज आर ओन्ड सोर्सेस अँड सम अल्टरनेटिव्ह आर बॉरोड सोर्सेस. जे काय पर्याय आहेत त्यापैकी इक्विटी शेअर कॅपिटल असेल किंवा प्रेफरन्स शेअर असेल हे ओन्ड सोर्सेस झाले. आणि बाकीचे जे आहेत, मग फॉर एक्झाम्पल डिबेंचर म्हणजे कर्ज रोखे, लोन म्हणजे कर्ज, हे बॉरोड सोर्सेस आहेत. ओके, आउट ऑफ द डिफरंट ऑप्शन्स अवेलेबल टू द कंपनी फॉर रेझिंग द फंड्स, some alternatives are owned sources and some sources are borrowed sources. And while making the capital structure decision, the finance manager has to decide how much funds should be collected from owned sources and how much funds should be collected from borrowed sources. ओके, समजा आपल्या कंपनीला 10 लाख रुपये कॅपिटल लागणार असेल तर त्या 10 लाखापैकी ओन्ड सोर्सेसमधून किती कॅपिटल गोळा करायचं आणि किती कॅपिटल बॉरोड सोर्सेसमधून गोळा करायचं हा डिसिजनसुद्धा त्या फायनान्स मॅनेजरला घ्यावा लागतो. द फायनान्स मॅनेजर हॅज टू डिसाईड how much funds should be collected, how much funds should be raised from owned sources and how much funds should be raised from the borrowed sources. This decision has to be taken by the finance manager. फायनान्स मॅनेजरला हा डिसिजन जो आहे तो घ्यावा लागतो आणि त्याच्या पुढे फर्दर ही हॅज टू डिसाईड द करेक्ट सोर्सेस ऑफ ओन्ड फंड्स अँड बॉरोड फंड्स सो दॅट अ बिझनेस कॅन गेट द फंड्स ॲट मिनिमम कॉस्ट. ओके, ओन्ड सोर्सेसमध्ये सुद्धा पर्याय भरपूर असतात, बॉरोड सोर्सेसमध्ये सुद्धा काही अल्टरनेटिव्ज आहेत. त्यापैकी द फायनान्स मॅनेजर शुड सिलेक्ट दोज अल्टरनेटिव्ज विच विल रिझल्ट इन मिनिमम कॉस्ट.
ओके, आपल्या कंपनीला जे काय फंड्स लागणार आहे ते कमीत कमी कॉस्टमध्ये, कमीत कमी खर्चात मिळतील असा विचार करून द फायनान्स मॅनेजर हॅज टू सिलेक्ट द फंड्स. Okay, so to decide the capital structure, that is to decide from which sources the capital should be collected, this is the responsibility of the finance manager. बिझनेसमध्ये जो फायनान्स मॅनेजर असतो त्याची ही एक जबाबदारी असते. त्यानंतर थर्ड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ फायनान्स मॅनेजर इज टू मेक इव्हॅल्युएशन ऑफ फायनान्शियल सोर्सेस. ओके, जे काय कंपनीला फायनान्शियल सोर्सेस आहेत, म्हणजेच काय, आपल्याला माहिती आहे की कंपनीला जे काय कॅपिटल लागतं, द कंपनी रिक्वायर्स ह्यूज अमाऊंट ऑफ कॅपिटल. ओके, अँड अ कंपनी हॅज नंबर ऑफ अल्टरनेटिव्स फॉर रेझिंग द कॅपिटल. For example, a company can issue equity shares. Second, company can issue preference shares. Third, company can issue debentures. Fourth, company can issue bonds. Company can take loan. There are number of alternatives available with the company for collecting the capital, for raising the capital. कॅपिटल गोळा करण्यासाठी कंपनीला वेगवेगळे पर्याय हे उपलब्ध असतात. मग आता या पर्यायापैकी जे काय पर्याय उपलब्ध आहेत त्यापैकी कोणत्या पर्यायातून फंड्स निवडले जातात, तर ॲन अल्टरनेटिव्ह, ए सोर्स विथ मिनिमम कॉस्ट इज ऑलवेज सिलेक्टेड. ओके, हे जे काय सर्व पर्याय उपलब्ध आहेत या पर्यायांपैकी ज्या सोर्सची कॉस्ट ऑफ कॅपिटल सर्वात कमी असेल, दोज सोर्सेस आर सिलेक्टेड बाय द कंपनी. मग आता फायनान्स मॅनेजरचं काम काय असतं या ठिकाणी, तर बघा, we know that there are number of alternatives for a company for raising the funds. A company can raise the funds by issuing equity shares, preference share, debenture, etc. परंतु कंपनीला काय करावं लागतं, बिफोर सिलेक्टिंग अ पर्टिक्युलर सोर्स द फायनान्स मॅनेजर हॅज टू कॅल्क्युलेट द कॉस्ट ऑफ कॅपिटल ऑफ ईच सोर्स. हे जे काय पर्याय उपलब्ध आहेत वेगवेगळे, त्या प्रत्येकाची कॉस्ट कॅल्क्युलेट करावी लागते. आणि कोणती सोर्स निवडला जातो, अ सोर्स विथ मिनिमम कॉस्ट ऑफ कॅपिटल इज सिलेक्टेड बाय द फायनान्स मॅनेजर. फायनान्स मॅनेजरनं कोणता सोर्स निवडावा, ज्या सोर्सची कॉस्ट खर्च सर्वात कमी असेल, दॅट सोर्स हॅज टू बी सिलेक्टेड बाय द फायनान्स मॅनेजर. त्याला रिझन काय आहे, इट इज बिकॉज इट इन्क्रीजेस द प्रॉफिटेबिलिटी ऑफ द कंपनी. कमी कॉस्ट असणारा जर सोर्स आपण निवडला तर आपल्या कंपनीचा खर्च कमी होईल आणि खर्च कमी झाल्यामुळे ॲटोमॅटिकली प्रॉफिट वाढेल. असा सोर्स हा फायनान्स मॅनेजरला सिलेक्ट करावा लागतो. सो टू मेक कॅल्क्युलेशन, टू मेक इव्हॅल्युएशन ऑफ डिफरंट सोर्सेस इज द अनदर रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द फायनान्स मॅनेजर. दिस इज थर्ड. नाव द फोर्थ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द फायनान्स मॅनेजर इज टू सप्लाय फंड्स टू ऑल द डिपार्टमेंट्स. जे काय फंड्स आपण गोळा केलेले आहेत त्यापैकी प्रत्येक डिपार्टमेंटला गरजेप्रमाणे फंड्स प्रोव्हाइड करणं. ओके, द फायनान्स मॅनेजर हॅज टू सी दॅट सफिशियंट अमाऊंट ऑफ फंड्स इज प्रोव्हाइडेड टू ऑल द डिपार्टमेंट्स ॲज पर देअर रिक्वायरमेंट्स. बिझनेसमध्ये जे काही वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात, ओके, देअर आर डिफरंट डिपार्टमेंट्स लाईक परचेस डिपार्टमेंट, सेल्स डिपार्टमेंट, मार्केटिंग डिपार्टमेंट, प्रोडक्शन डिपार्टमेंट, ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट, फायनान्स डिपार्टमेंट. नंबर ऑफ डिपार्टमेंट्स आर देअर इन अ कंपनी and the finance manager has to see that the sufficient amount of funds are provided to all these departments as per their requirement. प्रत्येक डिपार्टमेंटला जेवढ्या फंड्सची आवश्यकता आहे, जेवढ्या कॅपिटलची आवश्यकता आहे, जेवढ्या पैशाची आवश्यकता आहे, तेवढे पैसे त्यांना पुरवले जातील याची खात्री करणं, याच्याकडे लक्ष देणं ही सुद्धा फायनान्स मॅनेजरची जबाबदारी असते. ओके, आणि पुढं काय सांगितलं आहे, द फंड्स शूड बी प्रोव्हाइडेड इन अ टाइमली मॅनर. जेव्हा फंड्स गरजेचे आहेत त्यावेळेलाच ते फंड्स देणं गरजेचे आहे. फॉर इफिशियंट अँड इफेक्टिव्ह सप्लाय ऑफ फंड्स टू ऑल द डिपार्टमेंट्स ए प्रॉपर कॅश मॅनेजमेंट सिस्टीम इज नेसेसरी इन द ऑर्गनायझेशन. ओके, सर्व डिपार्टमेंट्सला आपल्याला जर वेळेमध्ये इफिशियंटली आणि इफेक्टिवली जर फंड्स पुरवायचे असतील, सप्लाय करायचे असतील, तर त्यासाठी बिझनेसमध्ये कॅश मॅनेजमेंट सिस्टीम जी आहे ती प्रॉपर असणं गरजेचे, जेणेकरूनच आपण सर्व डिपार्टमेंट्सला टायमिंगमध्ये फंड्स हे सप्लाय करू शकतो. सो इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द फायनान्स मॅनेजर टू सी दॅट द फंड्स आर सप्लायड टू ऑल द डिपार्टमेंट्स ॲज पर देअर रिक्वायरमेंट.
बिझनेसमध्ये जेवढे काही डिपार्टमेंट्स आहेत त्या सर्व डिपार्टमेंट्सला त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे फंड्स प्रोव्हाइड करणं आणि वेळेमध्ये प्रोव्हाइड करणं ही त्या फायनान्स मॅनेजरची जबाबदारी असते. दिस इज फोर्थ रिस्पॉन्सिबिलिटी. आफ्टर दॅट द नेक्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी of the finance manager is to make the financial negotiations. निगोशिएशन करणे. ओके, म्हणजे अर्थपुढं आपल्याला सांगितलं निगोशिएशन करणे म्हणजे काय, तर कंपनीच्या वतीने त्या फायनान्स मॅनेजरने वेगवेगळ्या ज्या पार्टीज असतात त्यांच्याशी डिस्कशन करून कंपनीच्या बेनिफिटसाठी मोलभाव करणे, इट इज कॉल्ड एज अ निगोशिएशन. मोलभाव करणे म्हणजे कंपनीच्या फायद्यासाठी. ओके, मोलभाव करणे त्याला निगोशिएशन करणं असं म्हणतात. काय सांगितलं बघा, ए फायनान्स मॅनेजर इज रिस्पॉन्सिबल फॉर मेकिंग फायनान्शियल निगोशिएशन्स विथ डिफरंट पार्टीज लाईक बँक्स, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स अँड अदर्स. कंपनीच्या वतीने त्या फायनान्स मॅनेजरची ही जबाबदारी असते की ज्या इतर पार्टीज आहेत, म्हणजे बँक असेल, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असेल किंवा इतर कोण असेल, यांच्याशी निगोशिएशन करण्याची जबाबदारीसुद्धा ही फायनान्स मॅनेजरची असते. फॉर एक्झाम्पल, एक उदाहरण दिले बघा. फॉर एक्झाम्पल, व्हेन अ कंपनी हॅज टू टेक अ लोन फ्रॉम अ बँक. जर आपल्या कंपनीला बँकेकडून कर्ज घ्यायचं असेल तर फायनान्स मॅनेजरची जबाबदारी काय, द फायनान्स मॅनेजर हॅज टू मेक निगोशिएशन्स विथ द बँक फॉर गेटिंग द लोन ॲट मिनिमम रेट ऑफ इंटरेस्ट अँड ॲट मिनिमम टर्म्स अँड कंडिशन्स. आपल्या कंपनीला जे कर्ज बँकेकडून घ्यायचं आहे ते कर्ज कमीत कमी व्याजदरात कसं मिळेल आणि कमीत कमी टर्म्स अँड कंडिशनमध्ये कसं कर्ज मिळेल, ह्यासाठी फायनान्स मॅनेजरने त्या बँकेमध्ये जाऊन निगोशिएशन करणं ही त्या फायनान्स मॅनेजरची जबाबदारी असते. इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द फायनान्स मॅनेजर टू मेक नेगोशिएशन्स विथ द बँक रिगार्डिंग गेटिंग द लोन ॲट कन्सेशनल इंटरेस्ट रेट अँड ॲट द मिनिमम टर्म्स अँड कंडिशन्स. कमीत कमी व्याजदरामध्ये आणि कमीत कमी टर्म्स अँड कंडिशन्समध्ये आपल्याला कर्ज कसं मिळेल ह्यासाठी कंपनीच्या वतीने निगोशिएशन करणं बँकेबरोबर हे सुद्धा त्या फायनान्स मॅनेजरचं काम असतं. आणि कमीत कमी व्याजदरामध्ये का कर्ज मिळालं पाहिजे, त्याला एवढंच कारण आहे, ही शुड इन्श्युअर दॅट निगोशिएशन्स इन्क्रीजेस द प्रॉफिटेबिलिटी ऑफ द कंपनी. हे जे काय कंपनीच्या वतीने तो व्यक्ती निगोशिएशन करतो आहे बँकेबरोबर, याच्यामुळे या निगोशिएशनमुळे कंपनीचा प्रॉफिट वाढेल, ह्याकडे फक्त त्या फायनान्स मॅनेजरला लक्ष द्यावं लागतं. दिस इज अनदर रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द फायनान्स मॅनेजर. आफ्टर दॅट द नेक्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द फायनान्स मॅनेजर इज कंट्रोलिंग द यूज ऑफ फंड्स. बिझनेसमध्ये जे काय फंड्स आपले वापरतो त्या फंड्सवरती नियंत्रण ठेवणं, लक्ष ठेवणं. काय सांगितलं बघा, द फायनान्स मॅनेजर इज रिस्पॉन्सिबल फॉर इफेक्टिव्ह यूज ऑफ द फंड्स रेज्ड. आपण जे काय फंड्स गोळा करतो, कंपनी कॅन रेज द फंड्स बाय इशुईंग इक्विटी शेअर्स, company can raise the funds by issuing preference shares, company can raise the funds by issuing debentures, by taking loans. There are different options available for the company for raising the funds, for collecting the funds. फंड्स गोळा करण्यासाठी कंपनीकडे वेगवेगळे पर्याय हे उपलब्ध असतात. एकदा आपण फंड्स गोळा केले की द कलेक्टेड फंड्स आर इन्व्हेस्टेड, आर युज्ड इन द बिझनेस. जे गोळा केलेले पैसे आहेत ते आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये, वेगवेगळ्या कामांमध्ये इन्व्हेस्ट करत असतो, बरोबर. मग हे जे फंड्स आपण इन्व्हेस्ट करतो ते फंड्स इफेक्टिव्हली वापरले जातात की नाही हे सुद्धा पाहणं हे त्या फायनान्स मॅनेजरची जबाबदारी असते. It is the responsibility of the finance manager to see that the funds raised are efficiently and effectively used in the business. जे काय आपण फंड्स गोळा केलेले आहेत त्या फंड्सचा वापर इफिशियंटली आणि इफेक्टिव्हली बिझनेसमध्ये केला जातो आहे की नाही ह्याची खात्रीसुद्धा करणं फायनान्स मॅनेजरचं काम आहे. द फंड्स रेज्ड आर इन्व्हेस्टेड इन various types of assets. For example, long term funds are invested in the fixed assets and short term funds are invested in the working capital. जे काय आपण लॉंग टर्म फंड्स, दीर्घकालीन फंड्स गोळा करतो जास्त वर्षाच्या मुदतीचे, ते फिक्स्ड असेट्समध्ये गुंतवतो आणि शॉर्ट टर्म फंड्स आपण वर्किंग कॅपिटलमध्ये गुंतवत असतो. द फायनान्स मॅनेजर शुड सी दॅट द असेट्स परचेस्ड आर इफिशियंटली युज्ड फॉर अर्निंग हायर प्रॉफिट्स. आपण फंड्स जे गोळा केलेले आहेत त्यातून ज्या काही असेट्स खरेदी केलेल्या आहेत त्या असेट्सचा आपल्या कंपनीमध्ये इफिशियंटली वापर होतो आहे की नाही
फॉर अर्निंग हायर प्रॉफिट याकडे सुद्धा लक्ष देणं, सर्व असेट्स इफिशियंटली वापरल्या जातात की नाही हे पाहणं, हे सुद्धा फायनान्स मॅनेजरचं काम आहे. अँड ही शुड सी दॅट द फंड्स आर नॉट मिसयुज्ड ऑर मिसॲप्रोप्रिएटेड. जे काय कंपनीचे पैसे आहेत त्याचं कुठेही गैरवापर तर होत नाही ना ह्याची सुद्धा खात्री करणं, याकडे सुद्धा लक्ष देणं, इट इज ऑल्सो द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द फायनान्स मॅनेजर. सो under this particular point we studied that the finance manager has to see that the funds raised are efficiently and effectively used in the business. जे काय फंड्स गोळा केलेले आहेत ते फंड्स इफिशियंटली आपल्या बिझनेसमध्ये वापरले जातात की नाही याकडे सुद्धा लक्ष देणं हे फायनान्स मॅनेजरचं काम आहे. आफ्टर दॅट द सेकंड लास्ट पॉईंट इज टू सी द ॲप्रोप्रिएशन ऑफ प्रॉफिट. ओके, वी नो दॅट ऑन 31st March एव्हरी बिझनेस कॅल्क्युलेट्स इट्स प्रॉफिट. वर्षाच्या शेवटी म्हणजेच 31 मार्चला आपल्या बिझनेसला किती रुपये प्रॉफिट झालेला आहे हा कॅल्क्युलेट केला जातो 31 मार्चला. ओके, एव्हरी कंपनी ऑल्सो कॅल्क्युलेट्स इट्स प्रॉफिट ऑन 31st March अँड आउट ऑफ धिस पर्टिक्युलर प्रॉफिट, हा जो काय प्रॉफिट झालेला आहे त्यापैकी आउट ऑफ द प्रॉफिट सर्टन अमाऊंट इज डिस्ट्रीब्युटेड ॲज अ डिव्हिडंड, certain amount is kept in the business as a reserve. Okay, and it is the responsibility of the finance manager to see that the company gives dividend to the shareholders and also it makes adequate provision for the reserves. Okay, काय सांगितलं बघा, इन द मॉडर्न एन्व्हायरमेंट द फायनान्स मॅनेजर हॅज टू सी दॅट अ प्रॉपर प्रोव्हिजन ऑफ डेप्रिसिएशन इज मेड. ज्या काही नियमाप्रमाणे आपल्याला प्रोव्हिजन्स कराव्या लागतात, ओके, त्या प्रोव्हिजन्स केल्यात की नाही हे पाहणं तर फायनान्स मॅनेजरचं काम आहेच आहे. पुढं काय सांगितलं बघा, ही शुड मेक प्रॉपर अलोकेशन फॉर रिडम्शन ऑफ डिबेंचर्स, रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स, फ्युचर एक्सपान्शन्स, रिझर्व्ह, डिव्हिडंड एक्सेट्रा. म्हणजे जो काय प्रॉफिट झालेला आहे त्यापैकी काही अमाऊंट डिव्हिडंड म्हणून द्यावी लागते, काही अमाऊंट रिझर्व्ह म्हणून आपल्याला रिझर्व क्रिएट करावा लागतो, काही अमाऊंट आपल्याला जे काही रिडम्शन करायचं आहे फ्युचरमध्ये, प्रेफरन्स शेअरचं रिडम्शन असेल किंवा डिबेंचरचं रिडम्शन असेल त्याच्यासाठी काही रक्कम बाजूला काढून ठेवावी लागते. प्लस फ्युचरमध्ये जर काही एक्सपान्शन असेल, मॉडर्नायझेशन असेल, मेकॅनायझेशन असेल त्यासाठी काही फंड्स क्रिएट करावे लागतात. आणि हे सर्व डिसिजन नेट प्रॉफिटपैकी किती रक्कम डिव्हिडंड म्हणून वाटायची, किती रकमेचा रिझर्व करायचा, किती रक्कम आपण रिडम्शनसाठी बाजूला काढून ठेवायची, किती रक्कम एक्सपान्शनसाठी बाजूला काढून ठेवायची, ऑल धिस डिसिजन्स हॅज टू बी टेकन बाय द फायनान्स मॅनेजर. परंतु हे सर्व डिसिजन्स घेत असताना, हे सर्व निर्णय घेत असताना फायनान्स मॅनेजरला काय काळजी घ्यावी लागते, व्हाईल मेकिंग द ॲप्रोप्रिएशन ऑफ appropriations the finance manager needs to confirm that the shareholders are satisfied. आपण जो काही त्यांना डिव्हिडंड देतोय शेवटी शेअर होल्डर्स आर द ओनर्स ऑफ द कंपनी अँड व्हाईल टेकिंग दिस डिसिजन, ओके, द फायनान्स मॅनेजर हॅज टू सी दॅट द शेअर होल्डर्स आर सॅटिस्फाईड अँड द फ्युचर नीड्स ऑफ द कंपनी आर ऑल्सो फुलफिल्ड. फक्त शेअर होल्डर्सला आनंदी करून खुश करून उपयोग नाही, ते तर खुश झालेच पाहिजेत, पण त्याचबरोबर कंपनीचे जे काही फ्युचर प्लॅन्स आहेत, भविष्यामधील गरजा आहेत, नीड्स आहेत, त्यासुद्धा कशा पूर्ण होतील याकडे लक्ष देणं हे त्या फायनान्स मॅनेजरचं काम आहे. सो इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द फायनान्स मॅनेजर टू लुक आफ्टर द ॲप्रोप्रिएशन ऑफ प्रॉफिट. जो काय दरवर्षी झालेला प्रॉफिट आहे त्या प्रॉफिटचं ॲप्रोप्रिएशन करणं, वाटप करणं, इट इज ऑल्सो द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ फायनान्स मॅनेजर. आफ्टर दॅट द नेक्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी, लास्ट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ फायनान्स मॅनेजर इज ॲप्रिसिएशन इन द व्हॅल्यू ऑफ बिझनेस. ॲप्रिसिएशन म्हणजे वाढ इन द व्हॅल्यू ऑफ बिझनेस. आपल्या बिझनेसची जे काय मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे, इमेज आहे, ती व्हॅल्यू कशी वाढेल, ॲप्रिसिएट होणे म्हणजे वाढणे, याकडे सुद्धा लक्ष देणं हे त्या फायनान्स मॅनेजरचं काम असतं. द फायनान्स मॅनेजर हॅज टू सी दॅट कॅपिटल इन्व्हेस्टेड इन द बिझनेस रिमेन्स सेफ अँड इट्स व्हॅल्यू इज ऑलवेज शोईंग अँड इन्क्रीजिंग ट्रेंड. आपल्या जे कोण इन्व्हेस्टर्स आहेत, गुंतवणूकदार आहेत, त्यांनी त्यांचे पैसे कंपनीमध्ये गुंतवलेले आहेत, ते पैसे कसे सेफ राहतील, त्या पैशाची व्हॅल्यू कशी सतत वाढत राहील याकडे लक्ष देणं हे फायनान्स मॅनेजरचं काम आहे. द कंटिन्युअस ॲडिशन इन ॲसेट्स,
आपण आपल्या बिझनेसची व्हॅल्यू कशी वाढवू शकतो, तर आपण आपल्या ज्या कंपनीच्या असेट्स आहेत, प्रॉपर्टीज आहेत, त्यामध्ये ॲडिशन करून, वाढ करून, प्रॉपर प्लॅनिंग करून, डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट, प्रॉपर प्रॉफिटचं वाटप करून, प्रॉपर कंट्रोल ऑन इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स, जे काही आपण इन्व्हेस्टमेंटचे डिसिजन्स घेतो, गुंतवणुकीचे डिसिजन घेतो, ते योग्यपणे डिसिजन घेऊन रिडक्शन इन वेस्टेजेसचं प्रमाण कमी करून एक्सेट्रा इन्क्रीजेस द व्हॅल्यू ऑफ द बिझनेसची व्हॅल्यू वाढवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर आपण आपल्या असेट्समध्ये कंटिन्युअस वाढ केली पाहिजे. आपण सर्व गोष्टींचं प्रॉपर प्लॅनिंग केलं पाहिजे. प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन प्रॉपरली झालं पाहिजे. इन्व्हेस्टमेंट डिसिजन करेक्टली घेतले पाहिजे. वेस्टेजेस कमी केलं पाहिजे. हे सर्व जर आपण केलं, ॲटोमॅटिकली इट विल इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ द बिझनेस. ओके, सो it is the responsibility of the finance manager to see that all his decisions, all his activities turns into the increase in the value of the business, results in the increase in the value of business. फायनान्स मॅनेजरला ही एक काळजी घ्यावी लागते, त्याचा कोणताही डिसिजन असेल, कोणताही निर्णय असेल, त्या निर्णयामुळे आपल्या बिझनेसची मार्केट व्हॅल्यू जी काय आहे ती सतत त्यामध्ये वाढ होत गेली पाहिजे. इट इज ऑल्सो द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द फायनान्स मॅनेजर. सो दीज आर द डिफरंट रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द फायनान्स मॅनेजर. जो कोण फायनान्स मॅनेजर आहे कंपनीमधील काम करणारा, त्याच्या जबाबदाऱ्या म्हणजेच त्याचा कंपनीमधील रोल हा या पॉईंटमध्ये आपण आज एक्सप्लेन केलेला आहे. फर्स्ट त्याचं रिस्पॉन्सिबिलिटी होती टू मेक द फायनान्शियल फोरकास्टिंग. सेकंड, टू डिसाइड द कॅपिटल स्ट्रक्चर ऑफ द कंपनी. थर्ड, टू मेक इव्हॅल्युएशन ऑफ ऑल द रिसोर्सेस अवेलेबल. 4, टू प्रोव्हाइड adequate funds to all the departments. 5, to make financial negotiations. 6, to see the funds are properly used in the business. 7, to make appropriation of profit. And last responsibility is to see that the value of the business is always appreciating. Okay, these are the different responsibilities of the finance manager, that is role of finance manager in a company. So that's it with today's lecture. Thank you very much.